आपण म्हणजे उज्जैनला जायला निघालो होतो असं तुम्हाला माहिती आहे. मगाशी आपण बस पकडली 8च्या सुमारास. तर आता मध्ये थांबलो होतो तर काहीतरी नवीन आहे म्हणून टेस्ट करण्यासाठी घेतलं. आलू वडा, त्याच्यात काहीतरी रस्सा टाकलाय आणि शेव वगैरे. आता बघूया याची टेस्ट कशी लागते ते. पडलो कसा आहे मनीष? खाऊन बघा. आहे बऱ्यापैकी ठीकठाक आहे. आता बघू, आपण एकच प्लेट घेतलंय, बस होईल. एवढं पण खास नाही. आपण उज्जैनला जाऊन जेवण करणार आहोत आणि मग रूमचं वगैरे बघणार आहोत. चला बाय बाय, गुड नाईट. आता उज्जैनला भेटू. म्हणजे आपण उज्जैनला पोचलो रात्रीचे काहीतरी 12:30-1 वाजले. तर आता फर्स्ट आपण रूम शोधणार आहोत आणि मग नंतर जे भस्म आरतीचे पास आहेत ते काढायला जाणार आहोत, थोडं फ्रेश वगैरे होऊन. आता बघूयात. आतमध्ये दोघेजण गेले होते. इथे बघता येईल तुम्हाला हा मंदिर आहे इथे, आणि या मंदिराच्या समोरच हे रूम्स आहेत. या रूमच्या इथे गेलेत. बघू आता जर आपल्याला परवडलं तर रूम इथेच घेऊ, नाही तर मग परत थोडं पुढं रूम बघायला जाणार आहोत. तर आपल्याला रूमसुद्धा भेटलेली आहे ॲज पर त्या मानाने. म्हणजे चांगला रेट. आपण आश्रममध्ये रूम घेतली 800 रुपये पर डेच्या मानाने आपल्याला रूम भेटलेली आहे. आता आपण निघालोत म्हणजे रात्रीच्या 1:30 वाजता जेवण बघायला. भूक लागली खूप, कारण आम्ही रात्री प्रवासाच्या याच्यात जेवलोच नाही. आता जाऊ आणि झोपून परत सकाळी लवकर 3 वाजता उठून आपल्या महाकाल महाराजांची भस्म आरती बघायची आहे. त्याच्यामुळं खूप लवकर उठून आपण जाणार आहोत. तर आता बघूया इथे खायला काय भेटते ते. आपण आलू पराठा खाला, थोडं बऱ्यापैकी होतं, भूक मिटली. आता इथं रबडी खायला आलोय. सागर, उज्जैनची रबडी कशी वाटते? आवाज तर जाऊ दे ना. खूप छान आहे. हे म्हशीला कशी वाटली रबडी? एकदम मस्त. मला पण खूप छान वाटली. इथं आला तर उज्जैनची रबडी तर खा, म्हणजे खूपच भारी आहे. मित्रांनो, आपलं सकाळ सकाळ महाकालेश्वरचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे आपलं खूप भाग्य. आपली जी बाकीची 3 मंडळी होती ती सकाळी 5 वाजता उठून आली आणि आपण लेट आलो. तर असं वाटलं होतं की खूप वेळ लागेल, पण खरंच आपलं खूप भाग्य. 5 मिनिटात दर्शन झालं. आता आपण महाकालेश्वर मंदिराच्या बाहेर आहोत. इथे जो पुरातन मंदिर आहे दुसरं, तिथे दर्शन घेऊ आणि मग आपण पुढे जाऊ. पण दर्शन खूप चांगल्या पद्धतीने झालं. तुम्हाला बघता येईल सगळीकडे गर्दी आहे. आता म्हणजे सकाळ सकाळ सर्व भाविक आहेत ते महाकालेश्वरच्या दर्शनासाठी येत आहेत. आपल्याला सकाळची भस्म आरती नाही भेटली. जर मित्रांनो तुम्हाला भस्म आरती करायची असेल तर 1 दिवस अगोदर या, रात्री बुकिंग करा आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवस तुम्हाला सकाळची भस्म आरती करायला भेटेल. आणि जसं आपल्याला वाटतं की 1 दिवस आलो आणि रात्री बुकिंग केली आणि सकाळची भस्म आरती, तर इथे तसं नाही आहे. भस्म आरती करायची असेल तर 1 दिवस अगोदर येऊन आपल्याला रात्री लवकर बुकिंग करायला लागेल आणि मग 1 दिवस थांबून दुसऱ्या दिवशी सकाळची आपल्याला भस्म आरती करायला भेटेल. तर आमचं पण सेम प्रॉब्लेम झालं, पण आमची ट्रेनची बुकिंग असल्यामुळे आम्हाला काय भस्म आरती उद्याची घेता येणार नाही, कारण आपण आजच रात्री इथून निघणार आहोत.
आपण सकाळी बघितलं आपलं सकाळी उज्जैनचं महाकाल महाराजांचं दर्शन खूप चांगल्या प्रकारे झाले. तर आता आपण आहे ना एक छोटासा पॅकेज घेतलाय. या छोट्याशा पॅकेजमध्ये आपला गडकालिका मंदिर, कालभैरव मंदिर, सिद्धटेक, मंगलनाथ आणि संदीपनाथ अशी 5 मंदिर आहेत. पर पर्सन 100 रुपये रिक्षावाला घेतो आणि तोच सर्व म्हणजे सगळ्या ठिकाणी आपल्याला घेऊन येईल. आता नंतर बोलते दीड दोन तासामध्ये सर्व मंदिरं फिरून होतील. आता बघूया आपल्याला किती टाइम लागेल. जास्त लांब मला वाटतं फक्त कालभैरव मंदिर आहे. कालभैरव बाबा तुम्ही खूप साऱ्या रील पण बघितल्या असतील त्याबद्दल. कालभैरव बाबाला जो तो इंस्टाग्रामवर वगैरे प्रसिद्ध झालेला आहे. तर बघूया आपण. आणि कालभैरवाचं मंदिर इथून मला वाटतं आपण थांबलो होतो म्हणजे मंदिराच्या बॅक साईडलाच जे रूम घेतलेली आहे हे आहे अनाथ आश्रम नाही, आश्रम आहे नुसतं धर्मशाला. तर त्या धर्मशाळेत थांबलेलो आहे. तर तिथून 4.5 किलोमीटर आपलं कालभैरवाचं मंदिर आहे. चला आपण जाऊया आणि आता तिथंच बघूया आणि कसं मंदिर आहे, कसं दर्शन भेटतंय ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर फायनली आपण आता गडकालिका मातेच्या मंदिरासमोर आलेलो आहोत. आता आपण बघूया आपल्याला कशा प्रकारे दर्शन मिळतं इथे. मातेचं मंदिर आता बघून झालेलं आहे. आता आपण चाललोय कालभैरव बाबाचं दर्शनासाठी. तर बघूया आपल्याला कोण कोण बाबासाठी प्रसाद घेतोय ते. प्रसाद म्हणजे काय? सागर पाटील तू घेणार आहेस का? बाबाला चढवायला प्रसाद देईन की. मित्रांनो आपण आता आलो कालभैरव बाबाच्या दर्शनासाठी आणि इथे आपल्याला भरपूर लाईन भेटली. तर पाठीमागं बघते हा चिंचेला झाड आहे. आपल्याकडं तर आजकाल म्हणजे पोपट बघायला म्हणजे मिळतच नाही, भेटतो पण तो पाली पोपट. इथे भरपूर सारे पोपट आहेत. म्हणजे खूप चांगलं वाटलं बघून. आणि वानरं पण आहेत. थोडं वानरांना बघून भीती वाटते कारण जेव्हा गडकिल्ल्यांवर जातो तेव्हा वानरांमुळे जेव्हा चढता उठताना प्रॉब्लेम होतो, भीती वाटते. हा आपला MK, हा पण गोप्रो घेणार आहे, हा पण ब्लॉग बनवणार 360 डिग्री. कालभैरव बाबा के हर हर बम 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 बम. तर मित्रांनो फायनली आपला कालभैरव मंदिरात दर्शन झालेलं आहे आणि आता आपण बघूया आपला रिक्षावाला आहे तो पुढे कुठे नेतो इथं. चला आता भेटू पुढच्या मंदिरात. सगळं आता भैरव बाबाचं दर्शन झाल्यानंतर आपण आलोय मंगलनाथ मंदिर बघायला. आता मंगलनाथ मंदिराचं दर्शन झालं की मग आपण पुढे जाऊ. इथे काय आहे प्रत्येक ठिकाणी
मंदिराच्या आवारात आहे ना मोबाईल किंवा कॅमेरा चालवणं अलाउड नाही. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला बोलणं किंवा व्हिडिओमध्ये प्रॉपर दाखवणं शक्य होत नाही. जेवढं मी पॉसिबल होते तेवढं ट्राय करून म्हणजे व्हिडिओ टाकून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता बघूया आपण मंगलनाथ मंदिर. मित्रांनो तुम्हाला आता बघता येईल आपण मंगलनाथ मंदिरात आहोत. आता मंदिराचं काम चालू आहे. इथं मोबाईल अलाउड आहे त्याच्यामुळे थोडीफार व्हिडिओ घेता आली, पण एवढी पण आपण जास्त प्रयत्न केले नाही, कारण इथला रूल आहे की मोबाईल डायरेक्ट जप्त केला जाईल. तर तेवढी रिक्स आपण नाही घेत आहेत. आणि आता इथला मंगलनाथ दर्शन झालं की आपण सिद्धटेक किंवा दुसऱ्या कुठल्या तरी मंदिरात जाणार आहोत. मित्रांनो आता आपण आलो संदीपनी आश्रममध्ये. इथे बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते. आता आपला एक सिद्धटेक मंदिर राहिलाय, बाकी तो केला नाही कारण तिथे पिंडदान करतात, त्याच्यामुळे तिथे जाऊन काही आपला फायदा नव्हता. मग तो कॅन्सल केलाय का? हा लास्ट स्पॉट आहे आपला. हो आपला लास्ट स्पॉट आहे तो. सिद्धटेक केला नाही. आता आपण संदीपनी आश्रम बघू आणि मग आपल्या रूमवर जाऊ आणि मग संध्याकाळी शॉपिंगला तुम्हाला दाखवेन. शॉपिंगला इथे कसं काय पडते आणि म्हणजे काय भाव आहे प्रत्येक गोष्टीचा सर्व बघू आपण या व्हिडिओमध्ये. आणि संध्याकाळी आपल्याला एक आरती पण बघायची आहे. बघू आता आपल्याला टायमानुसार काय काय बघायला मिळते. मध्ये म्हणजे भरपूर सारे चित्र काढून लावलेले आहेत. म्हणजे जे श्रीकृष्णाच्या काळातले आपल्याला त्या कालचे दृश्य दाखवतात असे चित्र आहेत. आता आपण एक एक चित्र बघूया. असं एकूण 64 चित्र आहेत.
64 कलाकृती होत्या. प्रत्येक कलाकृतीमध्ये श्रीकृष्णांच्या लहानापासून ते मोठे होतपर्यंत त्यांनी ऋषींच्या इथे कशा प्रकारे शिक्षा घेतली, कशा प्रकारे ते धनुर्विद्या शिकले व कोणकोणते काय काय शिकले, औषधी वनस्पतींचा वापर कसा करायचा, तर दुसऱ्या एक विद्या कला ज्या पूर्वीच्या काली वापरल्या जायच्या त्या कशा शिकल्या, याचे पूर्ण चित्रण या 64 कलाकृतींमध्ये केलेलं आहे. तर ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला नक्की समजेल. आता आपण बघूया पुढे महाभारताचे काही चित्रे थोड्या 3D मध्ये त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, ते बघूयात पुढे. बघता येईल जो महाभारत घडला होता, तुम्ही महाभारत तर प्रत्येकाला माहितीच आहे, तर त्या महाभारताचे 3D मध्ये थोड्या कलाकृती दाखवण्यात आल्या. श्रीकृष्णाने कशी अर्जुनाला गीता सांगितली, कशा प्रकारे त्यांनी त्यांचं महाभारतात कोणतं स्थान होतं, त्यांचं काय कार्य होतं, आणि श्रीकृष्णाने महाभारतात गीता ही अर्जुनालाच का सांगितली, त्यावेळी सांगणं का महत्त्वाचं होतं, हे जर तुम्ही गीता वाचलात, गीता हा आपला धर्मग्रंथ आहे, तो जर तुम्ही वाचलात तर तुम्हाला नक्की समजेल. तसंच या छोट्या छोट्या कलाकृतींनी पण त्यांनी तेच समजायचा प्रयत्न केला आहे की महाभारत म्हणजे कशासाठी घडला, पुढचा कलियुगात म्हणजे महाभारताचा काय उपयोग घडणार होता, म्हणजे त्याच्यावरून काय उपदेश द्यायचा होता, हे सर्व त्यावेळी महाभारतातून श्रीकृष्णांनी जेव्हा गीता सांगितली तेव्हा सांगितलं होतं. तर तुम्ही जर गीता वगैरे वाचली असेल तर तुम्हाला नक्की माहिती असेल. आता हे असे 3D म्हणजे पूर्वी पुरातन काळात झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं प्रत्येकाचं चित्रीकरण केलेलं आहे 3D मध्ये, छोट्या छोट्या पेंटिंग करून तुम्ही बघू शकता. इथं आपल्याला बघता येईल हा छोटीशी पेंटिंग आहे 3D मध्ये, छोटीशी आहे पण त्याचं महत्त्व खूप आहे. हे बघा, ही तुम्हाला दाखता येईल. एकीकडे वाघ हरणीचा हे करतोय, शिकार करतोय, तर एका मनुष्याला अर्ध वाघाचं तोंड दाखवलेलं आहे, तर एक मनुष्य मांसाहारी आहे, तो मांस खातोय. तर इकडे एक छोटा म्हणजे जंगलातील प्राणी आहे, तो झोपलेला असतो खूप, तर दुसऱ्या मनुष्याला त्याचा अर्धा पिसिंग दिलेला आहे आणि तो पण मनुष्य झोपलो आहे. तर एवढं काय आपल्याला याच्याबद्दल माहिती नव्हती, पण ज्याप्रमाणे आदित्यने सांगितलं की गीतेमध्ये याचं वर्णन असं केलेलं आहे की जो प्राणी म्हणजे मरताना जो दृश्य बघतो तो प्राणी त्या नंतरच्या योनीमध्ये त्याचा वेश घेतो. जसं हरणीने मरताना वाघाचा फेस बघितला, त्याच्यामुळे तो जेव्हा माणसाच्या योनीत जन्म घेतला तेव्हा तो मांसाहारी माणूस बघितला. म्हणजे एक प्रकारचं जो प्राणी म्हणजे जो वाघ आहे ना, तो जंगलात काम करतो मांस खायचं, तसाच मनुष्य या जन्मी मांस खातोय. सेम काम आहे, फक्त तो शिकार करून खातो, हा विकत घेऊन खातो. फक्त एवढंच आहे. दुसरं पण सेम आहे. चांगली माहिती दिली आपल्याला आदित्यने. तर आदित्यला थँक्यू बोला. आदित्यला बोललो सांगा म्हणून, तर थोडा लाजते तर आदित्य वा, अरे थँक्यू. असंच काही माहिती असेल तर सांगा, कारण आपण काही एवढं हे नाही, गुरु ब्रह्म म्हणजे ज्ञानी नाही आहोत. आपल्याला जेवढी माहिती असते थोडीफार तेवढी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघूया पुढे अजून कसले पेंटिंग आहेत त्या. आता जो आपण सांदीपनी ऋषींचा आश्रम जो बघतोय, या आश्रमाबद्दल असं सांगितलं जातं की श्रीकृष्णांनी येथे त्यांच्या जन्मापासून ते मोठे होत गेले तेव्हापर्यंत सर्व जी विद्या वगैरे शिकली होती त्या या आश्रमात शिकली होती. त्यामुळे त्यांनी चित्रीकरणाद्वारे या कुठल्या विविध कलाकृतींद्वारे त्यांनी हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही बघाल पूर्ण आतमध्ये पूर्ण कलाकृतीने भरलेला आहे, म्हणजे बघायला एकदम भारी वाटते. असं वाटतंय की काहीतरी म्हणजे शब्दात नाही सांगता येणार, खरंच एवढं भारी आहे सर्व.
दर्शन करण्यात आलेलं आहे. तर असं सांगितलं होतं की याच आश्रमात श्रीकृष्णांनी 14 विद्याचं जे म्हणजे शिक्षण घेतलं होतं. तर याच्यात लिहिलेलं आहे 4 वेद होते, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद, तसेच वेदांत हे 10 होते. अशा प्रकारे 14 विद्या या आश्रमातून श्रीकृष्णांनी शिकल्या होत्या. तर अजून बघूया आपल्याला या आश्रमात काय काय पाहायला मिळते ते. वाजलेत संध्याकाळचे 6. तर आपण सिद्धापणे ऋषीचा आश्रम बघितला आणि आता इथे उज्जैन इथे परत आलो. रूमवर थोडा रेस्ट केला आणि आता आपण रामगड बघायला चाललो. मला नाही माहिती रामगडवर काय आहे. आय थिंक आरती वगैरे आहे. मनीष, सागर आणि मनीष तिघे पण पुढे गेले. त्याच्यामुळे आपण शोधत पुढे जात होतो आणि मग नंतर दुसरीकडे बघू काय काय बघायचं. अजून टाईम पण नाही एवढा राहिला. मित्रांनो आपण म्हणजे मित्रांना शोधत आलो होतो रामगडावर. पण आलो तर चांगलं झालं. आपल्याला शिप्रा नदीची आरती सुद्धा पाहायला भेटली. खूप चांगल्या प्रकारे पाहायला भेटली आणि आपल्या हातात म्हणजे अहोभाग्य बोलायला लागेल. कारण आपल्या हाताने पण शिप्रा नदीची आरती घडून आली. तर चला आता आपले मित्र पण इथेच आहेत, मिळालेत. आपण आता त्यांना घेऊन आपण दुसऱ्या मंदिरात जाणार आहोत दर्शनासाठी.